नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बेरोजगारी संदर्भात. एक सर्वे समोर आला आहे. भारतात एकूण पदवीधरांपैकी साधारण 40% पदवीधर हे बेरोजगार आहेत. थोडा धक्का बसला असेल तुम्हाला, पण हा ट्रेंड गेली अनेक वर्षे आहे. 2023 साली एक सर्वे झाला होता, ज्यामध्ये 6.5 कोटी ग्रॅज्युएट त्या वर्षी झाले. त्यातले साधारण 2 कोटी ग्रॅज्युएट्स हे बेरोजगार होते. सातत्यानं बेरोजगारी ही देशामध्ये वाढती आहे. साधारण 35% ते 40% हा नेहमीचा रेशो आहे, ज्यामध्ये बेरोजगारी पाहायला मिळते. मग अशा परिस्थितीत ज्यावेळेला या नवतरुणांच्या हातात काम नसेल, त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, हा मूळ प्रश्न येतो. भारताचा वयानुमानानुसार जी कार्यक्षम अशी युवा पिढी आहे, ती जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होती, ती कार्यक्षम होती आणि त्यातून भारत हा विकसित होणार होता. पण त्याच डेमोग्राफिक डिव्हिडंडला जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरू शकत नसाल आणि त्यातले 40% हे युवक बेकार राहत असतील किंवा बेरोजगार राहत असतील, तर मग भारत हा जगातला सर्वोत्तम कार्यक्षमता असलेला देश म्हणून कसा उभा राहू शकतो किंवा आर्थिकदृष्ट्या आपण जागतिक पातळीचं नेतृत्व कसं उभं करू शकतो, तर ते कधीच करू शकणार नाही. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया अशा अनेक स्कीम्स आल्या, त्यासाठी कोट्यवधी रुपये जाहीर झाले. मात्र त्यातून आपण जर जमिनीवर बघायला गेलं तर रोजगार खरोखर निर्माण झाला का, हा प्रश्न आहे. जर मग रोजगार इतक्या कंपन्या सुरू झाल्या, रजिस्टर झाल्या, कंपनी रेकॉर्ड्सवर आल्या, मग रोजगार का नाही आले, हा मूळ या निमित्तानं प्रश्न तयार होतो. आणि जर आपण फक्त आकड्यांमध्ये खेळणार असू आणि रोजगार जमिनीवर तयार करणार नसू, तर आज ना उद्या याच तरुणांच्या माध्यमातून अनागोंदी माजेल आणि मग त्यातून लोकशाही धोक्यात येईल. आणि म्हणून आज जरी तो बेरोजगारापुरता प्रश्न वाटत असला, तर यातून निर्माण होणारे प्रश्न हे दूरगामी आणि अत्यंत भयावह स्वरूपाचे असतील. म्हणून जास्तीत जास्त रोजगार हे या तरुणांच्या हाताला निर्माण करून देणं ही काळाची गरज आहे. अन्यथा आपण एका काळोख्या अशा वातावरणामध्ये लोटले जाणार आहोत. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या नव्या विषयासह पुन्हा भेटू. धन्यवाद.